Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सब आती है हमारे को नहीं बोलते मग तुम्ही प्रवाशांसोबत नाही का बोलत? नहीं बोलते प्रवाशी तुम्हाला विचारतात. नहीं माझं नाव राघवेंद्र मिश्रा आहे. मराठी येते सर तुम्हाला? नाही मी हिंदी आहे. काय बोलतात गावा जावा गावाला जावा तिकडे खेती करा पुढे जाला बस कितना हुआ 10,000 हुआ 10 हुआ 20 रुपीज हुआ सगळ्या रिक्षावाले सांगतात तुम्ही मराठी बोला तर पॅसेंजरला मराठी बोलता नाही येत तर त्यांचा काय करायचा. हा, काय नाव आहे तुमचं? ललित दशरथ सिंह रावत. रावत तुम्ही उत्तराखंडचे आहात हाँ उत्तराखंड. मुंबई में तो पूरा बचपना चले गया बॉस. मेरा बाप भी यहाँ पैदा हुआ. आणि अजून मराठी येत नाही तुम्हाला? नहीं आता ही नहीं है, जरा भी नहीं कसं है. जमणार मग? कुछ आता ही नहीं है. गाँव जाएगा खेती वेती करेगा बेल बिल चलाएगा वहाँ पे. आता तुमचं उद्या लायसन कॅन्सल झालं मग काय करायचं? अरे चलेगा लाइसेंस कैंसिल करेगा ना जान तो नहीं लेगा ना. शिका ना थोडा शिका म्हणजे ABCD कसं आपण शिकतोय लहानपासून तसं. जब परमिट दिया जब भी कुछ नहीं बोला. आप बोल रहे हो लोग क्या मराठी आना चाहिए. गलत बात है. जसा उत्तराखंडची आमची कुमाव आहे तर इकडे महाराष्ट्राची मराठी आहे. ते सिंपल आहे. मला काय प्रॉब्लेम काय बोलायचं प्रॉब्लेम काय शिका ना जास्ती नको काय काम चलावायला शिकायला पाहिजे ना. सर बैंड्रा में कहीं खुला भी नहीं क्लास सर. हम लोग कहाँ भी क्लास 2-3 बार गए मैं एयरपोर्ट में वहाँ बंद देखा मैं. मराठी येतं ना मला. तुम्हाला मराठी येते? हाँ मराठी माणूस आहे तो मराठी मुंबईमध्ये जाऊन ना बोला. आता तुम्ही बोलणार नाही तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं लायसन कॅन्सल होऊ शकतं. वो देखेंगे बाद में क्या करेंगे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे आणि महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांसाठी मराठीमध्ये संवाद साधणं जे सक्तीचं केलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला वांद्रे स्टेशन बाहेरच्या रिक्षा चालकांशी बोलायचं आहे. कारण सरकारने त्यांना मुदत दिलेली होती 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्यासाठी वर्ग सुरू करण्यात आलेले होते आणि त्यानंतर ती मुदत संपलेली आहे काल. आणि आजपासून जर रिक्षा चालक जर मराठी बोलणार नाहीत किंवा प्रवाशांसोबत संवाद साधणार नाही तर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. या स्टेशनवरती रिक्षा चालकांची मोठी वर्दळ आहे आणि त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. तुम्ही मला सांगा कुठे कुठे रिक्षा चालवता तुम्ही? आणि बॅन स्टँड झाले माऊंट मिरी. इकडे बघा. हां माऊंट मिरी हां, आणि पाली नाका हां, आणि माऊंट मिरी चर्च हां. आणि बँड्रा फोर्ट. तुम्हाला माहिती आहे का आता सरकारने निर्णय घेतला की जर तुम्हाला मराठी नाही बोलता आली तर तुमचा परवाना काढून घेईल सरकार. तुम्ही मराठी बोलता? सब आती है हमारे को नहीं बोलने का. मग तुम्ही प्रवाशांसोबत नाही का बोलत? नहीं बोलते हम. प्रवाशी तुम्हाला विचारतात का? नहीं हां, मग आता तुम्ही बोलणार नाही तर तुम्हाला माहिती आहे की तुमचं लायसन कॅन्सल होऊ शकतं. वो देखेंगे बाद में क्या करने. कोण बघणार? 22 साल 23 साल से गाड़ी चला रहे. मग तुम्ही का नाराज आहेत सरकारच्या निर्णयावर? हमारे को पसंद नहीं. जो है वही जो रेगुलर चलते वही. ज़्यादातर सब हिंदी में जब जो भी आते सब बाहर के लोग आते हैं हिंदी में बात करते हैं. हाँ तो हम हिंदी में बात करते हैं ना. मग आता तुम्हाला काय वाटतं सरकारने काय करायला पाहिजे? ये गलत है. बाकी ये जो मराठी का है गलत है. कसं कसं गलत आहे? कैसा है अभी जो रिक्शा में ना हर कोई देश का आता है. जैसे कोई यूपी का आता है कोई बिहार का आता है कोई कर्नाटक का आता है. थोड़ी मराठी कोई आता है जल्दी. हाँ सब बाहर के लोग आते हैं इधर. अभी आप खड़े रहो 1 घंटा तो आपको मालूम पड़ेगा कि भाई कितने आते हैं इधर कितने नहीं. कोई मराठी में बात करता है कि वो देख लो. अगर मराठी में कोई बात करेंगे तो हम करेंगे ना. मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे तुम्हाला मराठी येत नसेल, तुम्हाला मराठी शिकण्यासाठी वेळ दिला गेला. आता ज्यावेळेला ती कालावधी पूर्ण होतोय सरकार लायसन कॅन्सल करेल मग तुम्ही काय करणार आहे? जाऊ दे तुम्ही. मी बोलू शकतो मराठी. मी इकडेच जन्म झाला पूर्ण इकडेच आहे. अच्छा, तुम्ही मराठी आहात? नाही मी आहे क्षत्रिय. बघा इकडे लिहिलेलं आहे वरती उत्तराखंडचा आहे पण मी मराठी बोलतो. आणि उत्तराखंडाच्या आहात? बाहेर या, बाहेर या. 1-2 मिनिटं फक्त या बाहेर. पुढे घ्या गाडी. नाही तर राहू द्या या. हे बघा मला तुम्हाला त्यांची रिक्षा दाखवायची आहे. त्यांच्या रिक्षाच्या समोर त्यांनी काय फुल हार वगैरे सगळं काही लावलंय आणि हे बघा पूर्ण सजवली आहे त्यांनी. हां, काय नाव आहे तुमचं? ललित दशरथ सिंह रावत. रावत. तुम्ही उत्तराखंडचे आहात? हा उत्तराखंडचे. आणि कधीपासून मुंबईत आलात? लहानपासून जन्मच इकडे झाला. बाबा हॉस्पिटलला जन्म झाला माझा. म्हणजे साधारण किती वर्ष झाले? आता तर मी 26 वर्षाचा आहे. 26. वर्ष झाले. हा तुमच्यासारखेच मला इथे खूप सारे रिक्षा चालक भेटले ज्यांचा जन्म मुंबईत झालाय पण ते म्हणतात की नाही आम्हाला मराठी नाही बोलतायत, आम्ही प्रयत्न करू. हा बरोबर प्रयत्न करायला लागेल ना. महाराष्ट्रात राहता तर प्रयत्न करायला लागेल. आणि महाराष्ट्राची शानच मराठी आहे. मी तर ही मानतो. जसा उत्तराखंडची आमची कुमाव आहे तर इकडे महाराष्ट्राची मराठी आहे. ते सिंपल आहे. पण मग तुम्हाला काय वाटतं की जर आता समजा आजपासून हा निर्णय लागू आहे, अच्छा जर
एकामागून एक लायसन्स कॅन्सल व्हायला सुरुवात झाली हा. तर रिक्षा चालकांच्या पोटापाण्याचा विषय आहे. ते पण आहे, पण शिकायला काय गरजेचं आहे? शिका ना, थोडं थोडं शिका. म्हणजे ABCD कसा आपण शिकतोय लहानपासून, तसा बालकडे. तसा हाय बाय कसा काय सर काय बोलता तुम्ही, असं थोडा बोलून बोलून शिकूनच जाणार. आणि एवढी चांगली लँग्वेज आहे मराठी, काय बोलायला काय मराठी. तुम्ही काय? कसं शिकलात मराठी? माझे मित्र सगळं कोलीच आहे ना आणि त्यांच्या सोबत राहून मी पण मग आता तुम्हाला तुमची भाषा पण विसरलात की ती आहे अजून येते? नाही येते, पूर्ण येते, असा काय कुमाऊ नाही. बोललात ना तुम्ही? कुमाऊ, हा. तर मागून बस आली ना, त्यांना ते हाक देत आहेत, next त्यांना time जायचं. भेटू. थँक्यू. तर त्यांना जायचं आहे. तर ते मूळची उत्तराखंडचे आहेत आणि त्यांनी त्यांची जी मातृभाषा कुमाऊ आहे ती एक प्रकारे ती पण जोपासली आणि सोबत मुंबईत असल्यामुळे त्यांनी मराठी भाषा सुद्धा शिकून घेतलेली आहे. त्यामुळं हा एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने सरकार म्हणते की तुम्ही एवढी वर्ष मुंबईत राहता किंवा आम्ही क्लासेस लावून दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला मराठी येत नसेल तर मग आम्ही तुमचे लायसन्स कॅन्सल करू. मला सांगा, तुम्हाला मराठी येते का? तुम्ही मराठीमध्ये आता झाला कुठे झाला बसा ऐसा मुझे सब आता झाला. हाँ पण आता हे सरकारनं आता लायसन कॅन्सल करेल आता. लायसन कॅन्सिल काय के लिए करता? मुझे मराठी आता तर काय के लिए लायसन कैंसिल करता जाएगा? मुझे मराठी कुठे झाला बस कितना हुआ, 10,000 हुआ, 10 हुआ, 20 रुपीज हुआ, सब ये सब मैं बताता हूँ सर. मुझे सब आता सारा, मुझे ये सब नहीं है. मराठी मुझे नहीं आता, मुझे सब आता दादा. तुम्ही किती वर्षांपासून मुंबईत आहेत? मुंबईला आम्ही 16 साल झाला, 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाले. जी पण याला विरोध पण करतात काही लोक, म्हणतात नाही येत आम्हाला मराठी, आम्ही काय करायचं? नहीं मराठी मुझे आता झाला, मैं काय के लिए बोलतो दादा. हाँ मी तुमचं नाही सांगत, असे खूप सारे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नाही येत मराठी, आमच्यावरती कारवाई केली झाली, आमच्यावरती मराठी लादण्याचा प्रयत्न आहे. नहीं कार्रवाई करते करेला दादा. जब मुझे आला तो मैं काय के लिए कार्रवाई कर लेला दादा. मुझे आला जाला ना, मुझे पूरी बातें ले जाला. मैं कहाँ जाला काय जाला कैसे काला किती पैसे पाहिजे, कुठं उतरायचं? कुछ हाँ कुछ पूरी आला झाला. अभी हुआ 20 रुपये झाला, इतना ज़्यादा दिला. 100 रुपीज हुआ, 100 रुपये दिला दादा. सब मुझे आता दादा, तो मैं काय के लिए ज़्यादा बोल रहा. बस इतना दादा. अभी तो मैं सीख ही रहा हूँ, इतना दादा मुझे आ रहा है ना दादा. ते सरकारने क्लासेस काय सुरू केले होते, तुम्ही गेला होता त्याला? सॉरी, सरकारने ते क्लासेस सुरू केले होते मराठी अभी शिकण्यासाठी. अभी क्लास शुरू हुआ. अभी क्लास दादा शुरू हुआ ला. क्लास में सीख रहा हूँ दादा. जब सब मुझे आ रहा है दादा, तो मैं क्या जाला बोलूँ. कुठं होता ते क्लास? सॉरी, कुठं होता तो क्लास? कांदी बेला कांदिवलीला. जी ला अच्छा. जी तर मला सांगा, आता उद्या कदाचित कुणाला मराठी नाही आली जी. आणि जर त्याच्यावरती लायसन्स कॅन्सलचा निर्णय झाला, नहीं कैंसिल कैसे कर लेगा दादा दादा. जब सब कुछ आ रहा दादा तो काय के लिए झाला. हाँ सब कुछ आ रहा है झाला. मराठी यायलाच पाहिजे. तुम्ही आता तो मराठी यायलाच पाहिजे ना. तुमचं काय नाव आहे? माझं नाव अली आहे. अली भाई, तुम्ही किती दिवसांपासून मुंबईत राहता? मी 50 वर्ष झाले. 50 वर्ष. माझे आई बाबा इकडे गेले, इकडे जन्मता मुंबईकर. मुंबईला. तर आता माझा जन्म इकडे झाला आहे, बाबा हॉस्पिटलला. बाबा हॉस्पिटलला. जर मराठी नाही बोलता आली, तुमचे काय अनुभव आहेत प्रवाशांसोबत मराठी बोलण्याचे, किंवा काय तुम्हाला समस्या असतात? आणि चांगली गोष्ट आहे ना, मराठी यायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहताय तर तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. बस ज्यांना मराठी येत नाही त्यांनी काय करायचं आता? शिकवायला पाहिजे. शाळा आहे, सगळं आहे याकडे, आता सगळं ओपन केलं आहे. पण 15 ऑगस्ट पर्यंत तो वर्ग सुरू होते, तरी पण काही लोक म्हणतात की आम्हाला नाही बोलता येणार मराठी. नाही बोलता तर गावाला जावा, तिकडे खेती करा. हा? तिकडे बैल आहे, तिकडे खेती करा. इकडे काय तुम्हाला मराठी येणार, शिकायला पाहिजे ना. किती 1 महिना 2 महिना दिलाय, आतापर्यंत तुम्हाला येत नाही तर काय करणार. म्हणजे अमराठी संघटना आहेत रिक्षा चालकांच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की हा आमचा पोटापाण्याचा विषय आहे. आणि मगाशी एक रिक्षा चालक पण सांगत होते की प्रवासी अनेकदा मराठीत बोलत नाहीत, कारण एवढा तो आला पाहिजे बोलायला, समजायला. बेसिक आयला पाहिजे. कुठे जायचं, काय कुठे जायचं आहे, किती पैसे काय घ्यायचे. किती पैसे घ्यायचे आहे, हा. काय कुठे छोडू, कुठे घेऊ, आयलाच पाहिजे. मी पण लहानपासून इकडे राहतो. पण आता हे जे विरोध करतायत, विरोध होतोय, त्याच्याबद्दल तुम्ही कसं बघता? कसला विरोध आहे? पण अनेक अमराठी रिक्षा चालक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय आमच्यावरती लादण्यात येतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम, काय बोलायचं प्रॉब्लेम काय? शिका ना. हा, जास्ती नको. काय काम चालवायला शिकायला पाहिजे ना. तुम्ही एवढा नाही कराल तर महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला संबंध आहे? हा. तर यांचं नाव अली आहे आणि ते मागच्या 50 वर्षांपासून जन्मदात मुंबईकर असं ते सांगतायत आणि त्यांना मराठी बोलता येते. एक प्रकारे त्याचा अभिमान ते दाखवत आहेत. तुम्ही काय करता?
मैं तो गाँव जाएगा अब हमको तो मराठी नहीं आता है, इकडे क्या गाव. करेगा. काय नाव आहे तुमचं? मेरा नाम इमरान है. इम्रान. हाँ, इम्रान भाई तुम्ही कधी किती वर्षांपासून मुंबईमध्ये आहे? मुंबई में तो पूरा बचपना चले गया बॉस. मेरा बाप भी यहाँ पैदा हुआ. आणि अजून मराठी येत नाही तुम्हाला? नहीं आता ही नहीं है, जरा भी नहीं आता कसं आता. जमणार मग? कुछ आता ही नहीं है. गाँव जाएगा, खेती वेती करेगा, बेल बिल चलाएगा वहाँ पे. आता क्या तुमचं करेगा? उद्या लायसन कॅन्सल झालं मग काय करायचं? अरे चलेगा, लाइसेंस कैंसिल करेगा ना, जान तो नहीं लेगा ना, और क्या करेगा. आम पोटा पाण्याचं काय कसं करणार तुम्ही? अरे कुछ नहीं, हमको आता ही नहीं. तुम्हाला मराठी समजते? मी प्रश्न विचारतो सगळं कळतंय तुम्हाला? और थोड़ा थोड़ा समझता है लेकिन बोलने नहीं आता है, क्या करेगा. मग जर समजतं तर मग बोलायला किती आता प्रशिक्षण वर्ग काढले होते सरकारने? अरे अभी टाइम ही नहीं अपने को सीखने के लिए बहुत. अभी क्या करेगा, पहला कमाएगा खाएगा, बच्चे लोग को कमा के देंगे क्या खाली यही सीखने के लिए जाएगा. तुमचं मूळ गाव कोणतं आहे? मेरा गाँव ही बम्बई है, बम्बई? बैंड्रा. इथंच? हाँ इधर ये इधर ही स्टेशन के आता बाजू में. मुंबईत राहून तुम्हाला एवढ्या वर्षात मराठी येत नाही म्हणजे अवघडच आहे. नहीं, इंटरेस्ट ही नहीं लिया बॉस, क्या करेगा. बात थोड़ी ना मानता कि आगे जाके ये होने वाला है. हाँ. अभी सीखेगा थोड़ा आस्ते आस्ते चाहिए तो. म्हणजे तुम्ही शिकायला प्रयत्न करत आहे? हाँ सीखेगा सीखेगा. प्रयत्न करत आहे? हाँ सीखेगा ही. नाही नाही येत असं म्हणणं आहे का तुमचं लगेच? हां. एक हम रूल है. सरकारचं पण म्हणणं आहे की प्रयत्न करणार वगैरे. हाँ करेगा सीखेगा, देखो बॉस. किती वर्षांपासून मुंबईत आहे? तिकडे बघा. 20 20 वर्ष झाली. तुम्हाला येते मराठी? थोड़ा थोड़ा जैसा तिकडे जितना तिकडे बघा कॅमेरा. थोड़ा थोड़ा मराठी जानता हूँ. जितने पैसेंजर बोलते हैं मैं समझता हूँ और मैं मराठी भाषा का मैं सम्मान करता हूँ. हाँ. जो भी जहाँ भी जाना रहेगा जितने भी मराठी बोलते हैं मैं समझता हूँ. हाँ. पढ़ने भी जानता हूँ, लिखने भी जानता हूँ, जो भी है मेरे को आता है सर. जो पैसेंजर बोलता है मैं सारा चीज़ जानता हूँ. जितने भी प्रताप सरनाईक से जो बुक दिया सारा पढ़ने जानता हूँ, सारा लिखने जानता हूँ, सारा मेरे को जो बोला ना मराठीत. मैं थोड़ा थोड़ा जानता ला उतना भी नहीं जेवढं येतं है. तेवढं बोला, बाकी मी कॉपरेट करेन तुम्हाला. हां. जानता दादा आप जाओ बोलो मैं उसका जवाब दे दूंगा दादा आपको. मला सांगा, आता सरकार म्हणते की जर तुम्हाला मराठी नाही आली, प्रवाशाने कंप्लेंट केली तर तुमचं वाहन परवाना कॅन्सल केला जाईल. नहीं ना दादा थोड़ा थोड़ा जितना भी मराठी मेरे को आता है उतना मैं बोलता हूँ दादा. ऐसा नहीं है कि मैं पूरा धारा परवा तो नहीं बोल सकता हूँ, मगर जितना बोलेंगे मैं समझ. तुम्ही माझ्याशी बोलता ठीक आहे, पण जर आता उद्या कोणी कंप्लेंट केली तर तुमचं लायसन कॅन्सल होईल, त्यावेळी काय करणार तुम्ही? नहीं दादा ऐसा कैंसिल करें मैं रोजी रोटी दादा से सर. रोजी रोटी कैसे कैंसिल ना करें. जितना भी मराठी में पैसेंजर बोलते हैं मैं समझता हूँ पूरा. पढ़ने भी लिखने भी सब जानता हूँ मराठी. समझा. पण मग मराठी शिकण्यासाठी वेळ दिला गेला ना सरकारकडून, तरी पण येत नाही. नहीं क्लास अभी तो सर बैंड्रा में कहीं खुला भी नहीं क्लास सर. हम लोग कहाँ भी क्लास 2-3 बार गए मैं एयरपोर्ट पे वहाँ बंद देखा मैं क्लास. सरकार तर दावा करत आहे की आम्ही क्लासेस सुरू केले. 3 बार गेला दादा मैंने वहाँ पे एक भी स्कूल चालू क्लासेस बंद होते. बंद होला दादा. वहाँ से मैं 3-3 घंटा लाइन लगा के खड़ा रहा. वहाँ से बोला कि बंद हो गया. तर तुम्हाला काय सांगणं आहे सरकार, तुम्हाला काय सांगायचं? मैंने बोला कि अभी चांस दो, एक बार और चांस दो, मैं सीखने के लिए तैयार अजून हूँ. एकदा संधी पाहिजे. दादा दादा बराबर. और मैं सीखने के लिए तैयार हूँ, पढ़ने के लिए भी तैयार हूँ, क्लास करने के लिए भी तैयार हूँ. मैं जहाँ भी बोलेंगे मैं क्लास करने के लिए तैयार हूँ. पण आता आता तुमच्या गळ्यापर्यंत आलंय. आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही शिकायला तो वेळ नाही आहे. मुदत दिलेली होती, आता जर नाही केलं डायरेक्ट कारवाईच होईल. आता बराबर बराबर बोल रहा मैं कार्रवाई करेला, मगर मैंने तो उस चीज़ को मैं प्रायश्चित करने, मगर मेरे को क्लास ही नहीं मिला सर. इतना हजारों लड़का हम लोग घूम के आइला. हजारों लड़का घूम क्लासेस के. नाही मिळाला. नहीं नहीं तुम्हाला माहिती आहे का, आता सरकार कारवाई करणारी जर तुम्हाला मराठी नाही बोलता आली तर? मराठी येतं ना मला. तुम्हाला मराठी येते? हा मराठी माणूस आहे तो मराठी आहे ना. मुंबईमध्ये जाऊन ना मुलं आहे. महाराष्ट्र मुस्लिम मुस्लिम हा कुठले आहात तुम्ही? बांद्रा. बांद्र्यातूनच. हा आणि किती वर्षांपासून रिक्षा चालवता? 20 साल होलं. 20 वर्ष झाली. सरकारने 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती मराठी शिकण्यासाठी. प्रवाशांसोबत तुम्हाला मराठीत संवाद साधायचा आहे, आणि जर आता 15 ऑगस्ट नंतर जर तुम्हाला मराठी नाही बोलता आली तर तुमचे लायसन्स कॅन्सल केले जातील. पॅसेंजर बी तुम्ही. त्यांना बोलतो. काय करणार? माझाही भाऊ आहे बोलत. तुम्ही पण बोला. driver, रिक्षा driver का? हा रिक्षा ड्रायव्हर. प्रवाशांना मराठी बोलता नाही येत तर त्यांच्या काय करायचं हे सांगा. पुढे 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 कॅमेऱ्यात बघा. काय प्रवाशांना मराठी बोलता नाही येत तर त्यांच्या काय करायचं हे सांगा मला. सगळ्या रिक्षावाले सांगता तुम्ही मराठी बोला, तर पॅसेंजरला मराठी बोलता नाही येत तर त्यांच्या काय करायचं हे सांगा मला. म्हणताय? सरकारने सध्या लक्ष रिक्षा चालकावरती केंद्रित केलंय. तर मग पॅसेंजरवरती पण करा ना. सरकारला सांगा ना तुम्ही असा की पॅसेंजरवरती पण कारवाई करा. तुम्ही काय तुम्ही पण रिक्षावाला नाही तर आले तुम्ही रिक्षावाल्याकडे तुम्ही मराठीमध्ये बोलले त्याच्या. तुमच्यासोबत असं कधी प्रसंग घडलाय का की तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पण समोरून कसं नाही? समोरून नाही बोलत ना मराठी पॅसेंजर, तो आम्ही मराठी बोलणार पॅसेंजर नाही बोलणार, मग त्याच्या काय? तुम्ही कुठून कुठे प्रवास अभी करता? आप क्या बोल रहे सुनो आप ऑटो का मसला है ना. मतलब आपने क्या बोले एक बार मेरे को हिंदी में एक्सप्लेन करो जरा मेरे को. नाही मुद्दा असा आहे की मराठीतच बोलायला पाहिजे खरं म्हणजे. मेरे को मराठी जैसे नहीं आती है. तुम्ही काय करता सांगा. काम है तुम्ही मेरी काय समझो शॉप है मेरी. मुद्दा रिक्षा चालकांशी त्यांच्याशीच बोलणं गरजेचं आहे. एक प्रवाह असा पण आहे की ज्यांचं म्हणणं आहे रिक्षा चालकांचं की आम्हाला नाही येत मराठी, आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न होतो. ऐसा क्या ना है, मानुस अच्छा है दादा. सब तो चलना है, तो जो भी चलता है अच्छे से चलेगा तो अच्छा है. सबको अपनी अपनी रोजी पानी देखना है. चलते रहेगा तो अच्छा ही बात है. क्या बोलते साहब? चलो. जर लायसन कॅन्सल झाले तर मग अशा वेळेस काय करायचं?
नाही लायसन कॅन्सल झालं तर पेटमध्ये रोजीला वाटा ना भाई ते साहेबला आता बोलो तुम्हा काय नाही असं नाही करणार चल नाही तर रोजी पाणी का तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करतायत करत नाही तर अनेक रिक्षा चालक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सरासरी मराठी येते हा हा काय बोलतो हा काय बोलतो काय आणि बोलतो? जान दो मराठी बाहेर या, बोलतो बाहेर या, बाहेरच या बाहेर ते काहीतरी सांगतात कारण त्यांना मगाशी त्या वाहतूक पोलिसांनी पुढे नेलेलं होतं कारण ट्रॅफिक आपके सामने क्या बोलते हो हवलदार कि मराठी काय बोलतो जान दो ये सब नाटक है एक है ये वैसा है ऐसा है सामने आपका हवलदार बोलता कि नहीं बोलता आपके सामने बोल के आगे किया कि नहीं किया मी नाही ऐकलं पण तुम्हाला असं बोललाय का हाँ मैं मेरे से बोलता इसलिए मैं आपसे ऐसा बात किया ठीक है मगर मुझे मराठी आता मराठीत बोला ना मग मराठी बोलता रहता दादा बोला. बोला क्या काय जाला किधर जाला कैसे जाला बस कुठे जाला सभी सब मैं बोल रहा हूँ दादा तब आप इसमें क्या सा प्रॉब्लम है दादा कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण सरकारचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही प्रवाशांसोबत मराठीत नाहीत बोला नाही, नाही, तर डायरेक्टली- तुमचं लायसन कॅन्सल केलं नहीं जाईल. डायटी तो ऐसा दादा मैं बोल नहीं सकता डायटी इतना जल्दी मैं सीख नहीं सकता अभी मैं सब कुछ कराया हूँ शिकू तर शकता ना तुम्ही अरे सीख रहा हूँ ना दादा सीख रहा हूँ मुझे पेपर मिला है सब कुछ मिला है सीखने के लिए तो पकड़ा दादा एक मिनिट. बोला दादा मैं डायटी पूछ नहीं सकता मैं डायटी बोल रहा हूँ ये कि मैं बोला बोला डायटी इसलिए नहीं बोल सकता मैं सीखूंगा वो सोडा सोडा था. मैं सीखूंगा दादा तो इसलिए मैं डायटी बोल सकता ना पुढे इसलिए पुढे चला बस किसे जाला कुठे जाला अरे काम चालव मराठी तुम्ही शिकली किसी शिकले त्यांचा मुद्दा बेसिकली असा होता की ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होणार अंमलबजावणी कशी होणार कारण त्यांना मगाशी एका वाहतूक पोलिसांनी थांबवलं होतं आणि त्यांना काहीतरी बोलला असं त्यांचं म्हणणं आहे पण अजूनही काही रिक्षा चालकांना गाठण्याचा प्रयत्न आपण करूयात कारण वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत रिक्षा चालकांना काय याच्याबद्दल वाटतं त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या काका काय नाव आहे तुमचं मला तिकडून येऊ द्या मला थांबा मला तिकडून येऊ द्या काय नाव आहे तुमचं माझं नाव राघवेंद्र मिश्रा आहे. राघवेंद्र मिश्रा मराठी येते सर तुम्हाला नाही मी हिंदी आहे. तुम्हाला माहिती आहे की सरकारने निर्णय घेतला आहे आणि जर तुम्हाला मराठी प्रवाशांसोबत नाही बोलता आली तर तुमचं लायसन कॅन्सल केलं जाऊ शकतं नाही मी बोलतो मराठी मग सीखतो. झालं की मग हाँ मग काय अडचण आहे थोड़ा थोड़ा आता है थोड़ा थोड़ा कम आता है लेकिन सीख जाएंगे हम लोग. काही मराठी रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की आमच्यावरती हा मराठी लादण्याचा प्रयत्न आहे आमच्यावरती अन्याय होतो नहीं सीखतो मैं मराठी बोलतो सीखतो मैं. पण जर अशा वेळेस जर लायसन कॅन्सल झाले तर मग काय करायचं लाइसेंस तो कैंसिल नहीं करना चाहिए हम लोग सीखेंगे. सीख धीरे धीरे सीख आ जाएगा अभी थोड़ा आ भी रहा है. विरोध नाही आहे नहीं काय का विरोध. त्यांची भूमिका प्रचंड समंजस आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोध करत नाही आहोत आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू आणि हा जो तुम्ही रिक्षाचा स्टँड बघताय हे बघा हा रिक्षा टॅक्सी आणि बहुतांश हा वर्दळीचा भाग आहे म्हणून सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी रिक्षा चालकांना थांबवता नाही आलं कारण इथे ना रिक्षा चालक थांबले की मग ट्रॅफिक होत होती म्हणून सुद्धा आपल्याला त्यांची इकडून या साईडने यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे आपल्याला बघून थांबलेत हे या रिक्षा ड्रायव्हरशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. काय नाव आहे तुमचं. इस्माइल भाई कधीपासून राहता मुंबईमध्ये. हम लोग तो बचपन से रह रहे इधर. मराठी येते तुम्हाला. थोड़ी बहुत आती जाती नहीं आती. आता हे सरकार म्हणते की जर मराठी नाही आली तुम्हाला प्रवाशांसोबत बोलता तर आम्ही तुमचे लायसन्स कॅन्सल करू. देखो अभी सरकार जैसा बोलेगी. बाहेर येता का बाहेर येता का. अरे अभी मेरे बच्चे को लेने जाने का था थोड़ा टाइम हो रहा था. 2 मिनिटं बोला. काय सरकार म्हणते लायसन्स कॅन्सल करू. देखो अब जैसा सरकार बोलेगी वैसा चलना पड़ेगा. हम लोग तो गरीब है भाई हम लोग क्या करें हम लोग कुछ नहीं. जब सरकार ने जब लाइसेंस बनाया जब परमिट दिया जब भी कुछ नहीं बोला. आप बोल रहे लोग क्या मराठी आना चाहिए. गलत बात है तुम्ही ना. किती वर्षांमध्ये राहता मुंबईत. मैं तो बचपन से रह रहा 34 तुम्हाला उम्र. काय येत नाही मराठी. थोड़ी बहुत आती है मतलब इतना भी नहीं है. कहीं वो झूठ बोल के कुछ मतलब काम चलाव. हाँ काम चलो. शिकण्याचा प्रयत्न करताय. हाँ सीखूंगा ना भाई. बोलेंगे तो सीखने के लिए सीखने भी जाऊंगा. तुमच्या शिकण्याच्या प्रयत्नात सरकारने जर तुमचं लायसन्स रद्द केलं तर काय करणार तुम्ही. क्या करूँगा फिर दूसरा काम करूँगा क्या करूँगा. सरकार अगर समझदार रहेगी तो अच्छी बात है नहीं तो फिर क्या करूँगा. मैं तो गरीब इंसान हूँ क्या करूँ बस. मराठी नाही शिकणार परत. हाँ सीखूंगा ना हा सीखूंगा ना मेरा भाई. फार समंजस भूमिका घेताय तुम्ही की म्हणजे हे पण बघा तुम्ही 1 नंबर पासून जो रिक्षा चालक आपल्याला भेटला त्याच्यापासून इथपर्यंत जर तुम्ही ऐकलं तर सगळ्यांचं म्हणणं आहे की आमचा मराठीला विरोध नाही आहे आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे त्याच्यामध्ये अमराठी रिक्षा चालक असतील मराठी असतील. हे बघा काका काय नाव आहे तुमचं. माझं नाम दरोगा पांडे आहे साहेब. अच्छा पांडेजी तुम्हाला मराठी येते. हा थोड़ा थोड़ा साहब आतो है. आता तुम्हाला माहिती आहे का की हे सरकार म्हणतंय की जर तुम्हाला प्रवाशांसोबत मराठी नाही बोलता आली तर तुमचं लायसन कॅन्सल करू आम्ही. हाँ साहब ये लोग बोल रहा है लेकिन ऐसा तो नहीं करना चाहिए. आता
आता महाराष्ट्रात मराठी बोलावी लागेल ना, हा मुद्दा आहे, वादातीत मुद्दा आहे, अनेक लोक विरोध करतात त्याला. हाँ हाँ साहब है मुद्दा, धीरे धीरे सीख रहा है साहब बोलेगा. हाँ तर बांद्रा स्टेशनवरती मी होतो आणि जवळपास बऱ्याच रिक्षा चालकांशी बोलणं झालेलं आहे आणि अनेक रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की आम्हाला काम चालव मराठी येते. म्हणजे जसं की आम्ही किती पैसे झाले, कुठे जायचं आहे, कुठं उतरायचं आहे, परत अजून काय काय बेसिकली जे शब्द असतात प्रवाशांसोबत बोलतानाचे ते त्यांनी शिकून घेतलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अनेक रिक्षा चालकांना असं वाटतं की आम्हाला अजून वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आणि या मुदतीमध्ये रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ देण्यात आलेली होती की तुम्ही क्लासेस अरेंज केलेले होते, त्या क्लासेसमध्ये जा, मराठी शिका. पण अजूनही काही रिक्षा चालकांना वाटतं की आम्हाला अजून वेळ दिला गेला पाहिजे. पण सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे की आता जर तुम्हाला मराठी नाही बोलता आली तर तुमचे लायसन्स कॅन्सल केले जातील, म्हणून सुद्धा या रिक्षा चालकांसोबत बोलण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तुम्हाला या रिक्षा चालकांच्या प्रतिक्रियांबद्दल काय वाटतं हे मुंबई तकच्या या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये सुद्धा मांडा आणि याच्या संदर्भातले म्हणजे हे मराठी विरुद्ध अमराठी वाद असेल किंवा हा रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय असेल, याच्याबद्दल मुंबई तकने अनेक ग्राउंड रिपोर्ट्स लाईव्ह किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे विश्लेषणात्मक व्हिडिओसुद्धा केलेले. तुम्हाला याच्याबद्दल आणखी काही प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर नोंदवा आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पाहत राहा मुंबई तक.